नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता. तुम्हाला जर फ्लॅट स्क्रीन फ्रीमध्ये पाहिजे असेल आवास योजनेतून ग्रामीण किंवा शहरी लोकांना, तर अर्ज कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक ओपन करताच तुमच्या समोर पेज ओपन होणार. तुम्हाला त्याच्यावर अप्लाय 2.0 वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक अँड कंटिन्यू करतात प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. इथे स्टेट तुम्हाला महाराष्ट्र घ्यायचं आहे. सेकंड ऑप्शनमध्ये नो करायचं आहे. आणि यासाठी इन्कम बनवणे आवश्यक आहे. 1 वर्षाची इन्कम जेवढ्याची बनवली असेल तेवढं टाकायचं आहे. आणि अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम टाकायची आहे. आणि त्यानंतरचे दोन्ही ऑप्शन नो करून कंटिन्यू करायचे आहे. अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम म्हणजेच होतं फ्लॅट सिस्टम. ऑप्शन चुकवायचा नाही. ऑप्शन चुकवला तर फॉर्म चुकीचा भरण्यात येईल. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुमचा आणि आधारनुसार तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. आणि स्क्रॉल डाऊन केल्यानंतर चेकबॉक्स क्लिक करून जनरेट ओटीपी वर क्लिक करायचं आहे. ओटीपी जनरेट करताच इथे ओटीपी एंटर करून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर फॉर्मच्या स्टेप चालू होतील आता. बघू शकता फॉर्म हा 5 स्टेपमध्ये आहे. पहिले पर्सनल डिटेल, नंतर फॅमिली डिटेल, नंतर घराची डिटेल, नंतर तुमचे डॉक्युमेंट अटॅच करा, नंतर बँक डिटेल द्या. तर आता इथे नाव तर आधारनुसार व्हेरिफाय होऊन येऊन जाणार. तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. मोबाईल नंबर सिलेक्ट टाकायचा आहे. तुमचा जेंडर टाकायचा आहे आणि तुमचा मॅरिटल स्टेटस टाकायचा आहे. नंतर इथे तुमच्या आई-वडिलांचे आधार कार्ड पण लागणार जर जीवित असतील तर. मरण पावले असतील तर त्यांचे आधार नंबर नाही लागत, पण जीवित असतील तर आधार नंबर लागतं कारण तो व्हेरिफाय करतं. नंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस टाका आणि एम्प्लॉयमेंट स्टेटस टाकल्यानंतर त्याच्यातही तुमची सब कॅटेगरी कामाची काय आहे ते सिलेक्ट करा. रिलिजन सिलेक्ट करा आणि जर तुम्ही कॅटेगरीतून भराल तर जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणं अनिवार्य राहील. तर जर तुमच्याकडे कास्ट बनलेली असेल तर कॅटेगरी मधूनच टाका. तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचे आहे. मग जो खाली प्रश्न विचारला आहे त्यात तुम्हाला नो करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करताच आता तुम्ही जाल फॅमिली डिटेलवर. फॅमिली डिटेलमध्ये इथे ऑप्शन दिसतील तुम्हाला नेम, डेट ऑफ बर्थ, तुमचं रिलेशन काय आहे ॲप्लिकंट सोबत, तुमचं जेंडर काय, तुमचा आधार नंबर काय. इथे पण आधार नंबर बरोबर टाकायचा, व्हेरिफाय होत असतं. हे सगळं गोष्टी टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक केलं तर रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह. आता इथे बघा ऑटोमॅटिक आपण इन्कम टाकलेली होती ते इन्कम दिसत आहे किती आहे म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आपली इन्कम सर्टिफिकेट जोडायची आहे. तुम्ही किती वर्ष झाले त्या जागेवर राहता, मोर दॅन 10 इयर्स करायचं आहे.
तुम्ही आता रेंटने राहताय, स्वतःच्या घरात राहताय ते ऑप्शन सिलेक्ट करा. आता जसं हे व्यक्ती रेंटने राहत आहे, रेंटेड हाऊस कसा आहे? सेमी पक्का आहे, सेमी पक्का हाऊस आहे की कुठचा हाऊस आहे? तर ते कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागते. मग मग ते टिनाचं शीटचं घर आहे का? तर त्याचे तुम्हाला विवरण बरोबर द्यायचे आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचे आहे. मग याचा रेकॉर्ड अशा प्रकारे सेव्ह होईल. आता आपण 4th ऑप्शनमध्ये जाणार आहोत. इथे तुम्हाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे. स्टेट सिलेक्ट करायची आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही रूरलवाले असाल तर सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. जर अर्बनवाले असाल तर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला येणार नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सिटीचं नाव सिलेक्ट करायचे आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. हे प्रेझेंट ॲड्रेस. त्याच्या खाली सेम प्रोसेसमध्ये परमनंट ॲड्रेस येणार, सेम टू सेम असेच ऑप्शन राहणार, तर तुम्हाला त्यात तुमचं परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. आता तुम्हाला इथे एचईएफ प्रोजेक्ट लोकेशन घ्यायची आहे. जिथे तुम्हाला तुमची फ्लॅट स्कीम हवी आहे ते ॲड्रेस टाकायचं आहे. तर सेम तुम्हाला हाऊस नंबर, जागेचं नाव, स्टेट, सब डिस्ट्रिक्ट, सिटी नेम, पिन कोड आणि या ऑप्शनमध्ये नोट्स करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यावर आता आपण लास्ट स्टेपवर येणार आहोत. तिथे तुम्हाला तुमची बँक डिटेल टाकायची आहे. बँक डिटेलमध्ये जातात तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म अकाउंट नंबर करायचा, IFSC कोड टाकून गेट बँक डिटेलवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खालच्या क्वेश्चनमध्ये नो करायचे आहे आणि दोन्ही चेकबॉक्स क्लिक करायचे आहे. चेकबॉक्स क्लिक करताच तुमच्या समोर असं फॉर्म ओपन होईल. याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट करताच तुमच्या समोर तुमचा रजिस्ट्रेशन एक युनिक नंबर मिळतो फॉर्मचा, तो मिळेल आणि तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.